नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रभाकर बागुल यांच्या धर्मात्मा या कादंबरीचा 11वा आणि अर्थातच शेवटचा भाग. पण तत्पूर्वी तुम्ही जर आज चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं घंटीचं चिन्ह आहे बेल आयकन, तेही प्रेस करा. ऐकूयात प्रभाकर बागुल लिखित धर्मात्मा या कादंबरीचा शेवटचा भाग. दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रातनं ती बातमी झळकली. समाजातील श्रीमंत, समाजकंटक, गुंडांची झोप उडवणारा रायाजी नाईक शेवटी गजाआड झाला. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. विरोबाच्या देवस्थानातले टोळीचे साथीदार मात्र नायकाच्या अटकेची बातमी ऐकून हवालदिल झाले. फार मोठं संकट टोळीवर कोसळलं होतं. टोळीचा नाईकच गेल्यामुळे हवा गेलेल्या फुग्यासारखी टोळीची अवस्था झाली होती. एकतर पोलीस खातं चिडलं होतं, त्यामुळे उघड बाहेर पडणं जवळजवळ अशक्य झालेलं होतं. पण त्यांना कल्पना होती की 4 भिंतींच्या आत मावणारा आपला नाईक नाही. तो केव्हा तरी बाहेर पडेल, पण तोपर्यंत आपण थोडीशी शांतता बाळगायला हवी. नाईक रायाजीला पकडलं आणि त्या दिवसापासनं वाघजाईच्या रानातला पोलिसांचा पहारासुद्धा ढिला पडला. बहुतेक पोलीस निघून गेले होते. याचा फायदा घ्यायचं टोळीने ठरवलं आणि मग टोळीतल्या एकेकानं आपला घोडा आणि हत्यारासकट निसटून जायचं ठरवलं. टोळीतला एक साथीदार निसटून जात होता. शेवटी राहिली ती तुंगा. तिने हे एक दिवस बिरोबाचा निरोप घेऊन यशस्वी पलायन केलं. घोड्याच्या टापांनी, माणसांनी गजबजलेला तो परिसर अगदी शांत होऊन गेला. रायाजी नाईक पोलीस कोठडीत होता. त्याच्यावर सक्त कडक पहारा होता. हा दरोडेखोर फार खतरनाक आहे म्हणून रात्रंदिवस त्याच्या कोठडीभोवती जागता पहारा ठेवण्यात आला होता. अगदी सतर्क होती पोलीस चौकी. गजाआड झालेला ढाण्याबाग एकसारखा चडफडत होता. त्याच्या मनात एक प्रकारचा ज्वालामुखी धगधगत होता, पण बाहेर पडायचा काही मार्ग सुचत नव्हता. पोलीस कोठडीतला आजचा 5वा दिवस होता. पहाऱ्यावरचे पोलीस वेळोवेळी बदलले जात होते. पोलीस हवालदार कदम याची दिवसभर ड्युटी होती. दिवसभर कदम कोठडीसमोर आपली बंदूक सांभाळत पहारा देत होते. नायकानं हळूच इशारा करून कदमांना जवळ बोलवलं. जवळची तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी गजातनं बाहेर काढता काढता म्हटलंय, काय हवालदार, झोप भीती वाटते? हा, पण झोप आली तरी ड्युटी करायला पाहिजे ना. बरोबर आहे, मला तंबाखू झोप ओढवा. हवालदार कदमांनी तंबाखूची पूड तळहातावर घेतली. चुन्यानं मळायला लागले. नाईक हळूच म्हणाला, हवालदार दादा, लय विचार करताना दिसतो तुम्ही. आता विचारच आयुष्याची सोबत करणार नाईक. कसं आहे, माणसाचं दुःखाचं मूळ म्हणजे संसार आणि त्याचं मूळ कारण म्हणजे लगीन. लगीन म्हणजे बेडीच हो. लग्न केलं नाही ना तर माणसाच्या वाट्याला कोणचं दुःख नाही येणार बघा. असं का म्हणताय हवालदार? बाई माणसाची संसारामधली सोबत म्हणजे सुख असते की नाही? ते तारुण्यातलं सुख, तर त्या सुखातनं पुढच्या दुःखाची निर्मिती होती. आता माझंच बघा ना, लगीन झालं, 2 वर्षांनी मुलगी झाली, आणखीन 1 वर्षानं दुसरी झाली, मग मुलगा पाहिजे म्हणून तिसरी बी झाली. आता मुलाची वाट बघता बघता 6 पोरींचा बाप झालोय. आता पहिली पोरगी आली लग्नाला. काय सांगताय? मग करून टाका की तिचं लगीन. काय बोलताय नाही? लगीन करणं ह्या महागाईच्या काळात सोपं आहे वय? पोरींच्या खाण्यापिण्यात, कपड्यात सगळा पगार पाला पाचोळ्यासारखा उडून जातोय. पोरीचं लगीन करणं सोपी गोष्ट नाही राहिली. हुंड्याची रक्कम उभी करता करता पोरीचा बाप हापकून जातोय. आणि मला तर 6 पोरींची लग्न करायची. विचार नाही करणार मी तर काय करणार सांगा तुम्ही? हे बघा हवालदार, तुम्हासनी माझं म्हणणं पटत असेल ते एक काम करा. कमरेला बांधलेला सोन्याचा करगोटा सोडून हवालदारासमोर धरत हळूच म्हणाला, यो एवढा घ्या तुम्ही ठेवून, तेवढंच पोरीच्या लग्नामध्ये कामाला येईन. लय उपकार झाले नाईक तुमचे. नाही का, आता तुम्ही बी एक गोष्ट करा. पहाटे 4 वाजता माझी ड्युटी संपती. त्यावेळी दुसरा हवालदार पाऱ्यावर येतो. जाताना मी बाहेरचं कुलूप उघडून नुसतं अडकवून ठेवीन. मी तिकडं हापिसात गेलो म्हणजे नवीन हवालदार येईल, तोपर्यंत तुम्ही येत न पाळा. नायिकेच्या सुटकेचं तो उपकाराच्या ओझ्यानं भारून बोलला.
पण सावधगिरीने, माझी ड्युटी संपल्यावर तुम्ही पळालात म्हणजे माझ्यावर काय आरोप येणार नाही. चांगलं डोसकं चालतंय तुमचं. काय बी काळजी करू नका दादा. आता किती वाजलेत? 3:30. म्हणजे मला अजून अर्ध्या तासाचा येळ आहे, नाही का? रायाजी नाईक आपल्या जागेवर जाऊन झोपला. घड्याळाचे काटे हळूहळू पुढे सरकत होते. नवीन पाहऱ्यावरचा हवालदार आला. त्याने नायकाला झोपलेलं बघितलं. हवालदार कदमानं आधीच कुलूप उघडून नुसतं लावून ठेवलं होतं. गजातनं हात घालून कोयंडा उघडता येणार होता. दोघं हवालदार ऑफिसमध्ये आले. राया वाघाच्या चपळाईनं उठला. देहातली सगळी शक्ती एकवटून फाटकाचे 2 लोखंडी बार वाकवले. हात घालून कुलूप काढलं. कोयंडा बाजूला केला. बाहेर आला. पुन्हा कोयंडा लावून कुलूप अडकवून ठेवलं. अजून ते हवालदार ऑफिसमध्येच होते. आवारातनं नाईक हळूच बाहेर पडला. मग देहातली सगळी शक्ती एकवटून तो पळायला लागला. पाय नेतील तिकडे पळत होता. त्याला थांबणं माहीत नव्हतं. दिवस उगवेपर्यंत जेवढा लांब जाता येईल तेवढा तो जात होता. कारण पोलीस कोठडीत रायाजी नाईक नाही हे बघून पोलीस चौकीतल्या सगळ्या पोलिसांची झोपच उडणार होती. मग सगळा फौजफाटा त्याच्या शोधात निघणार होता. त्यांच्या तावडीत पुन्हा सापडलं तर जन्मठेपेच्या आरोपाखाली आयुष्यभर तुरुंगात खितपत पडावं लागणार. तुरुंगाच्या बाहेर आपल्या जीवनाचं काही होऊ दे, पण जीवनभर ते कुजत राहणारं आयुष्य नको म्हणून तो एकसारखा पळत होता. पळून पळून घामानं ओलाचिंब झाला तरीही पळत राहिला. दिवस उगवतोय हे बघून बाजूच्या मळ्यात शिरला. भरदार उसानं फोफावलेलं शेत बाजूला होतं. तो उसात शिरला. अगदी शेताच्या मध्यावर येऊन बसला. भूक लागली तेव्हा ऊस मोडून खाल्ले. दिवस कसा तरी घालवला. रात्र पडल्याचा अंदाज घेऊन आडवाटेनं लपत छपत चालत राहिला. दिवसा कुठेतरी शेतात आडोशाला लपून राहायचं आणि रात्री अंधाराची सोबत घेऊन चालत राहायचं. बिरोबाचं देवस्थान जवळ करायचं हेच त्याच्या डोक्यात. सारखा चालत होता. काही खायला मिळालं तर खायचा, नाही तर चालत राहायचा. अगदी मध्यरात्रीच्या सुमाराला तो मळ्यात शिरला. मामा मामीला त्यांनी उठवलं. रायाला दोघांनी बघितलं आणि दोघांनाही भडभडून आलं. पारू मामी कावदरून म्हणाली, सत्यानाश व्हायला पाहिजे त्या मोऱ्याचा. वंशाला बी त्याच्या दिवा राहायला नको. एवढं मोठं पैलवान तुम्ही, काय दशा झाली बाई तुमची? त्याच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवायला पाहिजे. मामी आधी खायला काहीतरी दे. 15 दिवसापासून पोटामध्ये अन्न असं कधी गेलेलं नाही बघ. पारूनं चूल पेटवली. 4-5 भाकरी टाकल्या. दह्याचं गाडगं काढलं. थोडंसं कोरड्यास होतं ते वाढलं. हिरव्या मिरच्यांचा खरडा वाढला. मारुती मामा तर इतका भांबावून गेला होता की एखाद्या दगडी पुतळ्यासारखा बाजूला ठाण देऊन बसला होता. पारू मामी मोठ्या प्रेमानं त्याला वाढत होती. भरपेट खाऊन त्यांनी समोरचं ताट बाजूला केलं. आपला भाल्याचा फाळा त्यांनी उचलला. बंदूक खांद्याला लावली. पारू मामीकडे भारावलेल्या नजरेनं बघताना म्हणाला, मामी येतो मी. अगं मामी माझ्या मागाव पोलीस आहेत. इथं कसं थांबून चालेल? मी असाच कुठेतरी दाबा धरून बसन, मग बिरुबाला जवळ करल. मारुती मामाकडे वळून तो म्हणाला, आणि तू एक काम कर मामा, दिस उजाडल्या गावात जाऊन सांगावं दे. ती माणसं माझ्या साथीदारासनी माझा सांगावं देतील. सगळ्या साथीदारासनी बिरोबाच्या देवळाकडे पाठवायचं म्हणावं. पुन्हा एकदा त्यानं भरल्या डोळ्यांनी मारुती मामा पारू मामीकडे बघून घेतलं आणि मनाचा निश्चय करून तो ताड ताड करत बाहेर पडला. डोंगर दऱ्यात लपत लपत, भारेवाडीच्या उसाच्या शेतात लपत, 3 दिवसांनंतर पोलिसांचा कुठे काही पत्ता लागत नाही हे बघून तो बिरोबाच्या देवळाकडे निघाला. काळ्याकुट्ट अंधारात काही दिसत नव्हतं. वाघजाईच्या रानातली पाऊलवाट त्याला पुढे पुढे नेत होती. चालायचं म्हणून तो चालत होता. डळमळत होता, पण पुन्हा स्वतःला सावरून पुढे जात होता. एकदाचा तो बिरोबाच्या देवळात शिरला. हत्यारं बाजूला ठेवली. बिरोबा पुढे वाकून मनोमन प्रार्थना केली. बाजूला झाला. देवापुढे घोंगडी अंथरली. जमिनीला पाठ लावल्या लावल्या थकव्यानं पिचलेला देह निद्रेच्या स्वाधीन कधी झाला त्याला कळलंही नाही. रात्र आपले हातपाय पसरायला लागली. महम्मद आणि तुंगा आपल्या घोड्यांवर बसून बिरोबाच्या देवठाणाकडे येत होते. त्यांना आल्याचं बघून नाईक मनोमन सुखावला. 3-4 दिवसात विखुरलेल्या टोळीतले सगळे साथीदार त्याला येऊन मिळाले. त्याचा आवडता सरकार आणि त्याची स्टेनगन महम्मद घेऊन आला होता. मनावर आलेली नैराश्याची धूळ कधीच पुसली गेली. मनाला उभारी आली. टोळीत एक प्रकारचं चैतन्य शिरलं. हत्यारं सज्ज झाली.
बन्सीधर व्यापाऱ्याकडनं गोळ्यांची भरपूर सामग्री आली. मधल्या काळात तो पोलिसांच्या कोठडीत गेल्यामुळे टोळीतले साथीदारसुद्धा चिंतातूर झाले होते. पण आता आपला नाईक येऊन मिळताच त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. आता पुन्हा दरोडेखोरीच्या कामाला लागायचं म्हणून जो तो उत्सुक होऊन गेला होता. इकडे रायाजी नाईक पोलीस कोठडीतनं यशस्वीरित्या पळाल्याचं बघून पोलीस खातं घाबरलं होतं. तो कोठडीतनं बाहेर पडताच पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. सगळा परिसर धुंडाळून काढला. रात्रंदिवस ते जीवाचं रान करत होते. पण रायाजी नाईक काही त्यांच्या हाती लागला नाही. रायाजी नाईकानं मधाचं पोळं डिवचून दिलं होतं. माश्या इतरत्र घोंघावत होत्या. सारी जय्यत तयारी करून पोलीस फौजफाटा वाघजाईच्या रानात उतरला. रानातनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या चोरवाटा त्यांनी हुडकून काढल्या. त्या पाऊलवाटांवर चौकी पहारे बसवले. एवढंच काय, डोंगराच्या पलीकडनं जी पाऊलवाट जात होती तिथेसुद्धा कडक पहारा ठेवण्यात आला. ठिकठिकाणी मोठमोठ्या वृक्षांचा अडसर दूर करून तिथे पोलीस चौक्या उभारण्यात आल्या. पोलीस खातं भलतं चिडलं होतं, कारण पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न उभा राहिला होता. रायाजी नाईक हे सगळं जाणून होता. पोलीस खातं आपला पाश आपल्या भोवती आवळणार म्हणून त्यांनी सगळी काही जय्यत तयारी करून ठेवली होती. कदाचित ही अंतिम लढाई असेल. आपण मरू किंवा मारू, हार मात्र जायचं नाही असा त्यानं मनाशी निश्चय केलेला होता. साथीदारसुद्धा त्या वणव्यात उडी घ्यायला तयार होते. टोळीची अगदी जय्यत तयारी होती. वाटेल ते झालं तरी चालेल, पण माघार घ्यायची नाही. एक एक पोलीस टिपून टाकायचा. देहात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा द्यायचा, मागे हटायचं नाही. लढा सुरू होणार म्हणजे बाहेर पडण्याचे मार्ग बंद होतील म्हणून नायकानं काही दिवसांची अन्नाची बेगमीसुद्धा करून ठेवली. 1-2 दिवस असेच गेले. रायाजी नाईक सकाळची उन्हं अंगावर घेत खडकावर बसला होता. सहज दुर्बिणीशी खेळत होता. दुर्बिणीतनं तो वाघजाईचं रान निरखायला लागला. एक एक जागा निरखून बघत होता. आणि एकदम तो चमकला. आधाच्यासारखा बघत राहिला. सगळ्या रानभर जिकडे बघावं तिकडे पोलिसांचे तंबू दिसत होते. पाऊलवाटांवर बंदूकधारी पोलीस होते. पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ दिसत होती. जो तो अगदी सतर्क दिसत होता. तो फौजफाटा रानात पसरलेला बघून मोठ्यानं ओरडून म्हणाला, दोस्तानू. सगळे साथीदार त्याच्या सभोवताली गोळा झाले. नक्कीच काहीतरी संकट असावं म्हणून ते आपल्या नायकाकडे बघायला लागले. डोळ्यांना लावलेली दुर्बीण बाजूला नेता नेता तो म्हणाला, बघा, पोलिसांनी सगळं रान घेरलंय. लय मोठ्या तयारीनिशी आलेले दिसतात ते. समद्या वाटा आवळलेत. इथून बाहेर पडणं लय कठीण दिसतंय. पण म्या तुम्हासनी एक गोष्ट सांगतो. आज पतूर तुम्ही वाघावानी जगलात, आता वाघावानी लढून मारायचं. हसत हसत मरणाला सामोरं जायचं, मागं हटायचं नाही. सगळेजण एकाच वेळी भय म्हणाले. पण लक्षात ठेवा, खालून जो पतोर बंदुकीचा आवाज येत नाही तो पतोर आपण गोळी उडवायची नाही. खाऊन पिऊन नायकानं ठरवून दिलेल्या मोक्याच्या जागी सगळे साथीदार जाऊन बसले. आडोशाला लपून पहारा देत राहिले. एक दिवस असाच गेला. खाली सगळं शांत होतं. नाईक दुर्बिणीतनं सगळं काही न्याहाळत होता. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होता. पण पोलिसांच्या हालचाली पलीकडे काही दिसायचं नाही. आणखीन 2 दिवस निघून गेले. नाईक संभ्रमात पडला की एवढा मोठा फौजफाटा असूनही पोलीस शांत काय आहेत, याचा अर्थ काय. पण नायकानं ठरवलं होतं की तिकडून खालून आवाज आल्याशिवाय इकडून एकही गोळी वाया घालवायची नाही. आणि पूर्व दिशा उजळत असताना खालून गोळी थडाडली. मग गोळ्यांमागनं गोळ्या थडथडायला लागल्या. मोर्चावर असलेले साथीदार खडबडून उठून बसले. नायकानं हुकूम करताच गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. बंदुका नुसत्या आग ओकत होत्या. खालून वरती मारा करणं फार कठीण होतं. बंदुकीच्या गोळ्या डोंगराच्या मध्यापर्यंत यायच्या, पण वरून मारलेल्या गोळ्या मात्र बरोबर पोलीस टप्प्यात असल्यामुळे वरून गोळ्याचा वर्षाव होऊ लागताच खाली पोलीस गोळ्यांचे बळी व्हायला लागले. खालून वरती डोंगर चढायचा पोलीस प्रयत्न करत होते, पण असा कोणी दिसला की तो टिपला जायचा. खालून स्टेनगन आग ओकत होत्या, पण गोळ्या वरती येईपर्यंत त्या गोळ्या कुचकामी ठरत होत्या. जवळजवळ 10 दिवस तो गोळ्यांचा पाऊस पडत होता, पण टोळीतला एकही माणूस कामी आला नव्हता. उलट खाली मात्र मेलेल्या पोलिसांचा सडा पाडला होता.
पोलीस अधिकारी मोठ्या विवंचनेत पडले. आपल्या बंदुका कुचकामी ठरतायत, आपले कितीतरी लोक पडतायत. असंच जर आपण लढत राहिलो तर सगळे पोलीस कामी येतील, ही शंका त्यांच्या मनात वाढायला लागली. आणि इकडे रायाजी नाईकही चिंतातूर झालेला होता. त्याची अपेक्षा होती की 8-10 दिवस ही धुमश्चक्री चालेल, नंतर काहीतरी निर्णय लागेल. पण आज जवळजवळ 15 दिवस होऊन गेले होते. उलट आता खाली पोलीस फौजफाटा वाढत होता. अधिकाधिक फोर्स येत होती. नवीन कुमक वाढत होती. खालून त्यांनी नाड्या आवळल्या होत्या. जवळचा अन्नसाठा संपत आला होता. 5-6 दिवस असेच गेले. नायकानं आपल्या साथीदारांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, दोस्तांनो, हीच दिवसापासून तुम्ही झुंज देऊन राहिलाय. या काही पोलिसाला वर येऊ दिला नाही. तुमच्या हिमतीचं मला लय कौतुक वाटते, पण एक गोष्ट तुम्हासनी सांगायची. तुम्ही वागावानी झुंजलात असं झुंजा, वैऱ्याच्या हाती मात्र सापडू नका. तुम्हासनी ते चिखलातलं जिणं आवडणार नाही. आज पातूर वागावानी जगलात, आता वागावानी मारायचं. आणि आणखीन एक लय महत्त्वाची गोष्ट तुम्हासनी सांगायची. काळ लय नजदीक येऊन ठेपलाय. कवा काय होईल ते सांगता यायचं नाही. तवा आज सांच्याला बिरोबाच्या साक्षीनं बिरोबाच्या देवळामध्ये म्या तुंगाबरोबर लगीन करणार आहे. खरंच नाईक? पिर्यानं उत्सुकतेनं विचारलं. अरे आपलं मरण पावलानं पुढं येतंय, म्हणून मी हे ठरवून टाकलं. आणि बाय माणूस बिन लग्नाची राहणं बी बरोबर दिसत नाही, त्यामुळे तिच्या जीवनाचं सार्थकच होत नाही. तुंगा लाजली. लज्जेनं तिची मान खाली गेली. नायकाच्या त्या अचानक निर्णयानं सगळे साथीदार आश्चर्यचकित झाले. खूप आनंद झाला त्यांना. आपल्या बहिणीचं, तुंगाचं आज लग्न होतंय हे बघून टोळीतले साथीदार भारावून गेले. आपल्या आवडत्या मेहुण्याचा त्यांना भलता अभिमान वाटायला लागला. खालून बंदुकांचा, स्टेनगन्सचा आवाज येतच होता. दिवस बुडाला टेकला आणि बंदुका थंडावल्या. सगळीकडे नीरव शांतता पसरली. मग आपल्या प्रिय बहिणीच्या विवाहाची तयारी त्यांनी सुरू केली. जो तो रानवेलीवरनं रानफुलं गोळा करायला लागला. रामोशी जमातीतल्या प्रथेनुसार सगळ्या धार्मिक विधी पूर्ण झाल्या. खांद्यावरचं उपरणं आणि साडीच्या पदराची गाठ मारण्यात आली. हीच ती लग्न गाठ. या गाठीसाठी तुंगा आसुसली होती. मनी स्वप्न बांधलं होतं. ते स्वप्न आज सत्यसृष्टीत अवतरल्याचं बघून ती समाधानी झाली होती. वर आणि वधू बिरोबाच्या समोरासमोर उभे होते. एक जण बिरोबाची घंटा वाजवायला लागला. वेळ होताच तुंगानं रायाच्या गळ्यात माळ टाकली. रायानं तुंगाच्या गळ्यात माळ टाकताच घंटा जोरात घणघणायला लागली. मग साथीदारांनी त्यांना पुष्पगुच्छ दिले. नवविवाहित जोडप्याचं अभिनंदन केलं. विवाहाला जमलेल्या वराडाला चिमूटभर साखर वाटण्यात आली. विवाह विधी पार पडताच सगळेजण देवळातनं बाहेर आले. मग तुंगा स्वतः चुलीला भिडली. शिल्लक होतं ते तिने रांधायला सुरुवात केलं. महम्मदला बाजूला घेऊन नायकानं सांगितलं, महम्मद, वाळलेली मोठी मोठी लाकडे या खडकावर रचून ठेवा. क्यू नाईक? अरे जसं सांगितलं तसं कर की. येळ आली म्हणजे सगळं समजतंय तुला. पण खबरदारीचा उपाय म्हणून आधी सावधगिरी बाळगलेली चांगली. मी करतो मग ते काम. पण रच नीट व्यवस्थित. घासलेटाचं डबं भरलेले आहेत का? इतरांनी बी घे मदतीला. मग तुंगाचं रांधणं होता. सगळ्यांनी पोटभर खाऊन घेतलं. मग ते आपापल्या मोर्चाच्या जागी जाऊन बसले. रात्र हळूहळू पुढे सरकू लागली. तुंगाला हळूच त्याने बाजूला नेलं. साथीदार आपले मोर्चे सांभाळून होते. एका निर्जन अशा जागी रायाजी आणि तुंगा आले. विजांचा लखलखाट होत होता. काडकन विजेचा कडकडाट झाला आणि ढगांच्या घागरी उपड्याहून बरसायला लागल्या. त्यामुळे खाली जमीन ओली चिंब झाली. अंतरंग फुलारून तृप्तीनं ढेकर देऊ लागली. तुंगाची मनोभूमी सुखावून गेली. समाधानी होती ती आज. थोडासा भावनावेग ओसरताच रायानं प्रेमानं ठिबठिबलेल्या आवाजात तिला विचारलं, तुंगा, तुला थोडं नवल वाटलं असेल नाही का माझ्या आजच्या वागण्याचं? नाही वाटलं खरं, पर तुंगा तुला मोठ्या मनाची. खरं तुंगा बिगर लग्नाची गेली असं लोकांनी बोलायला नको म्हणून मी तसं वागलो बरं का. आज मी लय सुखी आहे राया. आणि राया, तू खरा खानदानी माणूस. मला लग्नाच्या बंधनामध्ये अडकवलंस, तवाच माझ्या तरण्या देहाला जवळ घेतलंस. याला म्हणतात खरा मर्द. सुखात आहे ना तू? अगदी सुखसागरात आहे मी. लय ग्वाड. माझी तुंगा सुखी राहावी ही माझी इच्छा.
बोलता बोलता त्यांनी तिला आपल्या कवेत घेतलं. मग ते खोल खोल बुडतच गेले. पण त्यांचा काळ मात्र पावला पावलानं वरती सरकत होता. हवालदार पालूसरे आणि त्यांचे साथीदार पोलीस काळ्या घोंगड्या पांघरून पाऊलवाटेनं हळूहळू वरती सरकत होते. तेही गडी भलत्या निधड्या छातीचे. वाघजाईच्या अलीकडच्या बाजूनं दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या तुकड्या हळूहळू वरती सरकू लागल्या होत्या. मोर्चावर असलेले टोळीतले साथीदार रात्रभर जागत होते. पहाटेच्या गार वाऱ्यानं मात्र त्यांचे डोळे पेंगाळायला लागले. मधूनच पेंगुळलेले डोळे ताणून ते बघून घ्यायचे, पुन्हा डोळे पेंगळायचे. पोलिसांनी चोहोबाजूनं सापळा टाकून कडं आवळलं होतं. टोळीतले लोक त्यांच्या तावडीत येत होते. ठराविक अंतरावर ते येऊन बसले, दबा धरून बसले. अगदी हाकेच्या अंतरावरनं त्यांनी टोळीच्या गळ्याला तात लावला होता. मोर्चावर असलेल्या काळ्याच्या कानावर कसला तरी अस्पष्ट आवाज आला. तो आवाज बुटांचा होता. तो अस्पष्ट आवाज सर्वत्र भरून राहिलेला दिसत होता. काळ्या चक्रावला. चोहोबाजूनं न्याहाळलं, मग तो घाबरला. विशिष्ट संकटसूचक सांकेतिक आवाज त्यांनी काढला आणि तो आवाज कानावर पडताच टोळीतले बाकीचे लोक सावध झाले. एकांतावासात बाजूला पडलेले रायाजी नाईक आणि तुंगा खडबडून उठून बसले. येणाऱ्या संकटाची त्यांना चाहूल लागली. मग ते दक्षिण बाजूच्या आघाडीवर जाऊन बसले. काळ्यानं आपली बंदूक सरसावून बार ठासला आणि समोरच्या बंदुका आग ओकायला लागल्या. टोळीतले लोक आडोशाला बसून गोळ्या घालायला लागले, पण गोळ्यांचा नुसता वर्षाव व्हायला लागला. टोळीतले लोक आपापली आघाडी सांभाळून होते. रायाजी नाईक आणि तुंगा दक्षिणेकडची बाजू भरभक्कमपणे सांभाळत होते. एकाही पोलिसाला पुढे सरकू देत नव्हते. पण उत्तरेकडच्या बाजूला एक एक साथीदार पडत चालला होता. पूर्वेकडची बाजूसुद्धा निकामी होत होती. आपले सगळे साथीदार पडतायत हे बघून महम्मद घाबरला. त्यांनी निरखून बघितलं. त्या बाजूला एकही साथीदार जिवंत दिसत नव्हता. त्या दोन फळ्या उघड्या पडल्याचं बघून तो आणखीन घाबरला. तसाच तो रायाजी नायकाकडे धावत आला. नाईक, नाईक, हमारे सब साथीदार अल्लाह को प्यारे हो गए, अब हम क्या करेंगे? महम्मद घाबरायचं काम नाही. ते घासलेटचं डबान. अरे येळ लय कमी आहे, मी सांगतो तसं कर. त्यांनी रॉकेलचे डबे आणले. रायाजी नाईक म्हणाला, घासलेट टाकान लाकूड पेटव. अरे क्या इरादा क्या है तेरा? जेवढं सांगितलं तेवढं कर ना बाबा. अरे लेकिन तू क्या करने वाला है? महम्मद, आता सगळं संपलं. आयुष्यभर वनवा पेटावला होता. जे जे काय वांगाळ होतं ते जाळून मोकळं केलं. आता अग्नी देवाला म्या माझा घास देणार आहे. थोड्या वेळात पोलीस इकडे येतील. आपण त्यांच्या काचाट्यात सापडल्यावर तिथं जेलमध्ये उरलेलं आयुष्य आपल्याला कुजत काढावं लागेल. त्यापरास म्या आणि तुंगा पेट त्या अग्नीमध्ये शिरणार. हे जीवन संपवायला पाहिजे. हे असलं मरण लय चांगलं. राजपतूर अभिमानानं जगलो, आता अभिमानानं मारायचं. वाघावानी जगलो, वाघावानी मारायचं. तुंगा, तुला भ्याव नाही ना वाटत? अजिबात नाही. उलट मला लय गोड वाटते. माझ्या जीवाच्या सोबत्याला बरोबर घेऊन चालली मी. आपली सोबत सुटणार नाही, ह्यापेक्षा दुसरा आनंद कोणचा असणार? अरे लेकिन मेरा क्या? तू बी चल आमच्या सोबते ना. पर आमसने मोकळं कर बाबा एकडाव. चल आठीप लवकर. महम्मदनं मनावर मोठा दगड ठेवला. त्या वाळलेल्या लाकडाच्या ढिगावर रॉकेल ओतलं. सरकन काडी उगाळली. भपकन मोठा जाळ झाला. सभोवतालचा वारा फुंकर घालायला लागला. मग त्या ज्वाला उंच उंच जायला लागल्या. आकाशाशी बरोबरी करायला लागल्या. रायाजी नायकानं आवेगानं महम्मदला जवळ घेतलं. आपल्या छातीशी लपेटून ठेवलं. चोहो बाजूनं पेटत्या ज्वाला वरती वरती जात होत्या. एकासारख्या लपापत होत्या. रायाजी नायकानं पुन्हा एकदा भरल्या नजरेनं महम्मदकडं बघून घेतलं. तुंगानंही भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि कशी तरी ती म्हणाली, येते रे बाबा महम्मद. पाणावलेल्या डोळ्यांनी महम्मद फक्त बघत राहिला. बोलण्याची त्याला शुद्ध राहिली नव्हती. नायकानं तुंगाचा हात घट्ट पकडला आणि चित्तेची झेप घेऊन एकाच वेळी त्या आगीत उड्या घेतल्या. एकमेकांच्या बाहूत विसावले होते ते. तुंगानं गच्च मिठी मारून आयुष्यभर धगधगणाऱ्या त्या रायारूपी वणव्याला कवटाळलं होतं. दोघं प्रेमानं जवळ आले होते. मग आपल्या आयुष्याची सायंकाळ मोठ्या शांत मनानं उपभोगत होते. त्याच वेळी एक पांढरी रेषा विद्युत वेगानं सळकन येऊन आगीत शिरली. स्वामी भक्त सरकारला सुद्धा आपल्या स्वामीचा दुरावा सहन झाला नाही. लपापत्या त्या ज्वालांनी त्यांना वेढलं.
रायण तुंगाच्या निर्जीव देहाला चिकटून पडला सरकार. पोलिसांची तुकडी त्या चितेपाशी येऊन पोचली तेव्हा सगळं काही शांत झालं होतं. वखवखलेल्या ज्वाळा 4 जीवांचा घास घेऊन तृप्तीनं ढेकर देत होत्या. ते विदारक चित्र बघून सूर्यराजसुद्धा थरारले. त्यांची गती मंदावली. असह्य दुःखानं धीमी पावले उचलत सूर्यराज निघाले. DSP हिम्मतराव माने आपल्या साथीदारांसह त्या पेटलेल्या चितेच्या जवळ आले. आल्या त्यांनी आपली हॅट काढली, पोलिसी मानवंदना दिली आणि मग खाली माना घालून ती पोलिसांची तुकडी बिरोबाची टेकडी उतरायला लागली. सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. वाघजाईचं रान गंभीर झालं होतं आणि वारासुद्धा आपला स्वभाव धर्म विसरून स्तब्ध झालेला होता.